दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। ऑपरेशन टायगर संदर्भातली आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर आता ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि 12 आमदार आमच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचं आश्वासन शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ही भेट नुकतीच पार पडल्याचं कळतंय। येत्या काळात काही आकड्यांची जुळवाजुळव करून ऑपरेशन टायगर 3 होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ उडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत। त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365 पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील। परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही। आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का सगळेच फोडणार आहेत ते। एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो। देवेंद्रला फोडतील, मग उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय, असं ते करू शकतात। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं। ठाकरेंच्या